पाणी गेलं वाटतं. आई, बाबा, पाणी बंद झालं. आता आम्ही आंघोळ कशी करायची? बहुतेक आपली पाण्याची टाकी रिकामी झाली आहे. काही हरकत नाही. आज आपण हँडपंप वरून पाणी आणू. हँडपंप? मी येणार आणि मी चालवणार. पम पम पम. यात पिकू पाणी आणेल. आणि यात टुकी. आरामात पिकू. जा, तू पुढे बादली लाव आणि मी पंप चालवतो. हो बाबा, चालवा. मी पहिला पोहोचणार. आई, बाबा, बघा, मी पहिला आलो. खूपच छान पिकू. पण तुझं अर्ध पाणी तर सांडून गेलं. ओ, हे तर मी बघितलंच नाही. वा टुकी, तू तर एक थेंबही पाणी सांडवलं नाहीस. पिकू, मग आता हँडपंपची अजून एक फेरी मारणार. एवढ्या लांब परत. सॉरी आई. ठीक आहे, आज राहू दे. पण पाण्यासोबत पळशील तर पाणी पळून जाईल. चल टुकी, पटकन आंघोळ करून घेऊया, नाहीतर हे पाणी सुद्धा पळून जाईल. पिकू, पाणी पिऊन घे. हे बघाई, मी अख्खा ग्लास संपवला. व्हेरी गुड. जा, टुकीला सुद्धा एक ग्लास पाणी प्यायला दे. ओके, आता प्यायला देतो. टुकी, पाणी पिऊन घे. पी ना. बघ, किती गोड आहे. ओ, हे बघ टुकी, मी तुझं पाणी पिऊन टाकेन. हा टुकी. टुकी. अगं टुकी, कुठे लपलीयस? हो? मला माहिती आहे की तू कुठे लपलीयस.
पाणी पिऊन घे. पिकू पक्का. ओ. टुकी. पीना पी. टुकी. 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 टुकी तू खूप मस्ती करतेस. चल आता पाणी पी. अरे पाणी कुठे गेलं? हे तू लपून पाणी पण प्यायलीस? हा आवाज मिक्सरचा तर नाहीये. मला वाटतं कुठेतरी वीज पडलीये. कट 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 बूम. अरे पिकू, हा तर ढगांचा आवाज आहे. आज तर नक्कीच पाऊस पडणार. चला चला बाहेर कपडे वाळत घातलेत. ते भिजायच्या आधी आत घेऊन येऊ. अगं टुकी, हे परत का घेऊन आलीस? ओहो, दे ते माझ्याकडे दे. मी आत घेऊन जातो. चला काम झालं. आता आरामात पाऊस पडताना बघू. टुकी टुकी ये ना. अरे टुकी अचानक कुठे गेली? अगं टुकी. टुकी 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 कुठे आहेस? टुकी घरात तर नाहीये. चला खाली जाऊन बघूया. पण पाऊस येऊ शकतो पिकू. आपण रेनकोट आणि छत्र्या घेऊन जाऊ. टुकी टुकी. अरे वा, बेडकाशी यारी करते टुकी प्यारी. छपाक छपाक. छप छप छपाक. थांबा, मी तुम्हाला दाखवतो की फ्लोट कसं करायचं. चला तुम्ही दोघे बाहेर या बघू. आता दाखवा बाबा. फ्लोट फ्लोट. उफ, अरे काय गोंधळ सुरू आहे हा. ओ तुम्ही पण ना.
हो पापा प्यारी, तुमच्या साईजच्या बाथटब मध्ये आंघोळ करायची ना. फुटून गेला. बाबांच्या पाठीवर बाथटब. ओ पण आता आम्ही आंघोळ कशी करायची? कशी? अहो कुठे गेला होतात? अगं इथेच होतो. बाबांच्या पाठीवर पिवळे पिवळे. अरे बाबा सारखे कुठे जातात? बरं चला आपण जाऊन बघूया. बाबा तर इथे नाहीयेत. इथे सुद्धा नाहीयेत. बाबा बाबा. मी हा इथे आहे. अरे नुसते बघताय काय? आत या. कमालच केलीत पापा प्यारी. आता सगळे मिळून आंघोळ करू. रेडी स्टेडी गो. छान छान बाथटब. छप छप छपाछप. पाऊस तर पडत नाहीये. तू छत्रीवाली टोपी का घातलीयस? हे माझे मामा घेऊन आले होते. मी घरातून निघालो तेव्हा 2-3 ढग होते ना आकाशात. आणि तुला वाटलं पाऊस पडेल काय? हा पडूही शकतो. पण बघा मी तर ढगांना मागे सोडलंय. चमक चमक वाजू द्या, थोडं घ्या आणि थोडं द्या. शोधून शोधून आणलंय आम्ही, गोड गोड खाऊ खावा तुम्ही. लोलो आणि दोदो. लोलो हॅलो लालो दोदो, यावेळेस काय मजेदार आणलंय? यावेळेस आहे थोडी जादू थोडं गोड आणि एकदम हलकं. जादू. अच्छा मुलांनो, आता लक्ष देऊन पहा. आधी टाकूया काहीतरी खास. वा आता पहा गंमत करतो मी जम्मत. ओहो बघा किती बारीक धागे. हे तर कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसतायत. गोड गोड धागे आणि आता त्यांनी विणूया गोड गोड ढग. गोड ढग. हो वाव, हे तर चिमण्याचं घरटं झालं. वाह बिन्नी, ही आयडिया तर खूपच छान आहे. आता घरट्यातून निघाला गोड गोड ढग. हा माझा ढग. गोड गोड. टूकी, हे दाव
दाबायचं नसतं, फक्त मस्तपैकी खायचं. दुसरा वाला मला हवाय. नाही, मला हवाय. चला पटापट सगळ्यांना एक एक गोड ढग देऊया. ओके. बिन्नी, हा तुझा मोठा ढग. पिकूचा गोल गोल ढग आणि चमचमचा फुललेला ढग. वा, सगळ्यांकडे गोड गोड ढग. बघा, माझा ढग हळूहळू उडत आहे. बघा, माझा वाला चालला. वर खाली, वर खाली. आणि माझा वाला सुपर स्पीड मध्ये सगळ्यांना मागे सोडतोय. गोड गोड ढग आहे हवा हवाई. सर्वांना आवडली ही गोड मिठाई. आज आपण पेडल बोट चालवणार आहोत. हे जॅकेट घातलंच पाहिजे का? हे फक्त जॅकेट नाहीये पिकू, हे लाईफ जॅकेट आहे. खोल पाण्यात जाण्याआधी हे घालणं आवश्यक आहे. ओके बाबा, चला चला आता पटापट बोट चालवूया. पिकू, खाली बघ, तुझ्या पायांजवळ पेडल्स आहेत. ते तुझ्या पायांनी फिरव. हो, बोट तर सुरू झाली. तलावात बोट चालवण्याची मज्जा तर काही निराळीच असते, हो ना? अगदी खरं. आई, बाबा, किती दाट झाडी. तिथे जाऊया. का नाही? मला वाटते आपण जरा जास्तच लांब आलो आहोत. ही बोट एवढी स्लो का झालीये बाबा? जरा जोरात चालवा. नाही, इथे काही दुसरीच गडबड आहे. तिकडे कोण आहे टुकी? पाणमांजरीचं पिल्लू, हे कदाचित आपल्याला काहीतरी सांगू पाहतंय. हॅलो पाणमांजर. असं वाटतंय आपल्या बोटी खाली नक्कीच काहीतरी अडकलंय. ते पाणमांजर पण आपल्याला तेच सांगायला आलं असेल. हा, बोटीच्या खाली कदाचित शेवाळ अडकलं असावं. आता काय होणार? बाबा, तुमचं लाईफ जॅकेट. पिकू, मी पोहू शकतो. चला आता शेवाळ काढूया. तोपर्यंत मी बोटीला रोखून ठेवते.
शेवाळ तर खूपच गुंतलंय. बहुतेक मला पाण्याच्या आत जावं लागेल. हा, आयडिया. तुम्ही श्वास घ्यायला पाईप सुद्धा वापरू शकता. पिकू, तिकडे बघ, सामानासोबत एक पाईप सुद्धा असेल. हा तर खूपच छोटा आहे. आणि आता मोठा झाला. हे शेवाळ अडकलं होतं. ये, शाबास बाबा. शिवा. सुरू झाली बोट, शेवाळ निघालं झकास, पाण मांजर बनलं मित्र आपला खास.